पतिर्ब्रह्मचारी च गेहि लभेद्वाञ्छितार्थ पदं ब्रह्मसज्ञं गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नं गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नं गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम्। नमस्कार. वंदनीय व्यासपीठ, देवी सरस्वती आणि महर्षी व्यासांना विनम्रपणे अभिवादन करून आजच्या परमपवित्र मंगलदिनी अर्थात व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं उत्सवात आमंत्रित सन्माननीय वक्त्या, उपस्थित मान्यवर आपण सर्वांचे मी श्रीनिधी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. गुरु शिष्य परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीची खरी ओळख आहे. पूर्वापार चालत आलेले हे गुरु शिष्याचे नाते म्हणजे सुगंधाविना फूल. शिष्यांविषयी त्यांच्या हृदयात सदैव प्रेमाचा, वात्सल्याचा पाझर असतोच. त्यांचे कधी कधी कठोर वागणेही शिष्याची खरी परीक्षा असते, पण यातून त्याला प्रगतीची वाट दाखवतात गुरु. एखाद्या शिल्पकाराप्रमाणे आपल्याला घडविणारे, विचार आणि संस्कृतीचा घट्ट भक्कम पाया रुजवणारे, साक्षात श्री विष्णूंचा अवतार असणारे अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि उच्च कोटीचे वंदनीय पूजनीय महर्षी व्यास यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. महर्षी व्यासांनी आपल्या भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना रुजवली. एका वेदाचे 4 भागात विभाजन केले. महाभारतासारख्या सर्वश्रेष्ठ आणि अलौकिक ग्रंथाचे लेखनातून त्यांनी धर्म, अर्थ, नीती, व्यवहार आणि मानसशास्त्र शिकवले. याच प्रकारे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, द्रोणाचार्य आणि एकलव्य, आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य या आणि अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्या परंपरेचे आणि संस्कृतीचे आधारस्तंभ नाही का? ज्यांच्याकडून शून्याचा प्रवाह वाहत असतो ते गुरु, आणि जो त्या शून्याच्या प्रवाहास स्वीकारायला आपली झोळी, आपले हस्तक पसरवून तयार असतो तो शिष्य. शून्याचे आदान प्रदान ज्यांच्यामध्ये होत असते ते म्हणजे गुरु शिष्याचे नाते. आजचा हा मंगल सोहळा आपल्याला ऑनलाईन करताना थोडं कल्पनेच्या जगात जावं लागेल. सद्गुरूंची ती तेजस्वी वात्सल्यमय मूर्ती हृदयात स्थापित करूया. सुगंधी द्रव्य, सुगंधी पुष्प, सुवासिक फुलांच्या माळा अर्पित करूया. मनामनात दीप प्रज्वलित करूया आणि अत्यंत श्रद्धापूर्वक 2 हात एक मस्तक सद्गुरु चरणी ठेवून नतमस्तक होऊया. अखंड मंगलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुस्तवन सादर करण्यास आमंत्रित करते प्राध्यापिका सौ अंजली हांडे यांना. विश्वगुरु तव अर्चना में वेद अर्पण क्या करे, जब की तन मन धन तुम्हारे, और पूजन क्या करे, और पूजन क्या करे.
भावनाले हृदयात आलंचे. या हृदयस्पर्शी गुरुअर्चनेनंतर गुरुवंदना अर्पण करतीये याशिका देशपांडे. उत्सवाचे प्रास्ताविक आणि आमंत्रित मुख्य वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी गुरुवर्य प्राध्यापिका रेखा मुजुमदार महोदयांना मी आमंत्रित करते. प्रचंड चंड ज्ञान सूर्य विलसती अहर्निशम नमस्करोमि ज्ञान विज्ञान दान वीरम तम गरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ एकनिष्ठ ज्ञाननिष्ठयो हृदा मुदा सदा व्यासम वंदेहम प्रतिक्षणम. हृदा मुदा मनापासून आनंदाने व्यास महर्षींना आणि त्यांच्या व्यासपीठाला मी परम आदराने वंदन करते. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. माझ्या सर्व मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा, जगाचे आदिगुरु व्यास महर्षी, सत्यवती पाराशर सुत, वेदम विव्यास इति व्यास, वेदांची विभागणी केली. प्रखर कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तरल प्रतिभा लाभलेलं व्यक्तिमत्व चिरंजीवांपैकी व्यास महर्षी एक आहेत. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ही उक्ती प्रसिद्ध आहे. अशी एक पण ज्ञान शाखा नाही हो की ज्याला व्यास महर्षींनी स्पर्श केला नाही. महाभारताबद्दल म्हटलं जातं ना, यन्ने हास्ती न तत् क्वचित, याच्यात जे नाही आहे ना ते कुठेच नाही आहे. इतका व्यास महर्षींचा आवाका प्रचंड अगणित अमाप असा आहे. असे हे जगद्गुरू, त्यांची आज जयंती आहे. व्यासपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, जगाचे गुरु. पौर्णिमा श्रोते हो, हिंदू संस्कृतीमध्ये पौर्णिमेचं किती महत्त्व आहे. चंद्र आणि सूर्य, सूर्याचं दाहिका तेज असतं, चंद्राचं प्रभाविका तेज असतं. चंद्र पौर्णिमेला त्याच्या संपूर्ण कलांनी प्रकाशत असतो. त्याच्या एकेका कलेमध्ये अमृताची वृष्टी करणारा गोडवा असतो. अमृताची वृष्टी त्याच्या एका एका कलेमध्ये असते श्रोते हो. ज्या दिवशी पौर्णिमेला तो सर्व कलांनी युक्त असा आकाशात प्रकाशत असतो, तेव्हा पृथ्वीवरती, विश्वावरती अमृताची वृष्टी होत असते. शीतल अशा त्या चंद्रकिरणांच्या धारा लोकांच्या तनमनाला प्रफुल्लित करत असतात. नुसतं बाह्यांगच नव्हे, अंतर्मनाला सुद्धा तो पौर्णिमेचा चंद्र खूप प्रभावित करत असतो. असा हा पौर्णिमेचा चंद्र. तसे हे व्यास महर्षी आहेत हो. त्यांच्या ज्ञानाच्या अगणित असंख्य कला आहेत.
अनेक पैलू आहेत, ते सगळं जगाला देण्यासाठीच जणू ते बसलेले आहेत. कसं वाङ्मय समृद्ध केलं त्यांनी भारतीय संस्कृतीचं. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. महाभारत काय, श्रुती स्मृती उपनिषद काय किंवा भगवद्गीता काय, केवळ काही वेळासाठी भगवंतांनी अर्जुनाला काही सांगितलं तत्त्वज्ञान, तर व्यासांच्या प्रतिभेंनी ते 700 श्लोकांमध्ये त्याचा विकास केला आहे आणि जगाला एक अक्षर असं आहे व लेणं त्यांनी दिलेलं आहे. अशा या व्यास महर्षींचं प्रत्येकाच्या मनामध्ये चिरंतन स्मरण राहतच आणि राहतच. कवींचं किंवा महाकवी म्हणू आपण, हे तर महाकवीच आहे. महाकवीनाम यशक्काये नास्ति जरा मरणजम भयम. महाकवींच्या यशरूपी शरीराला जरा आणि मरण यांचं भयच नसतं. व्यास महर्षी तर चिरंजीव आहेत. अशा या व्यास महर्षींच्या गुरुपौर्णिमेला त्यांना आणि त्यांच्या व्यासपीठाला आपण सगळे जण श्रोते, त्यांचे शिष्य परम आदराने शिरसाष्टांग नमस्कार करू. त्यांचे कृपाशीर्वाद, त्यांचे शुभाशीर्वाद आपल्यासोबत राहावेत अशी विनंती त्यांना करायची आहे. गुरुचं काय महत्त्व आहे बघा. अनेक गुरु असतात. आज तर पुष्कळ जण गुरु वेगळीच संकल्पना करून टाकली गुरुची. व्यावहारिक गुरु, शैक्षणिक गुरु, आध्यात्मिक गुरु असे गुरु असतात. व्यास महर्षींचा आवाका खूप मोठा आहे. आध्यात्मिक गुरु त्यांच्यासारखे दुसरे नाहीच. काय महत्त्व आहे? आचार्य म्हणतात, शंकराचार्य म्हणतात त्यांच्या गुरुष्टकममध्ये. शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं धनं मे ऋतुल्यं यशश्चारुचित्रं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. सगळे मैत्रिणींनो, सगळं आहे. सुंदर शरीर आहे, जोडीदार चांगला आहे, मेरू पर्वता इतकं अमाप विपुल धन प्रत्येकाकडे आहे, यश आहे, प्रतिष्ठा आहे, कीर्ती आहे, पण चेत मनहा गुरोहो अंघ्रिपद्मे न लग्नम. चेत म्हणजे जर तुमचं मन गुरुच्या चरणापाशी स्थिर नसेल तर ततक्किम, याचा काय उपयोग हो? काय उपयोग? काहीच उपयोग नाही. गुरु असेल तर सगळ्यांना अर्थ येतो, गुरु नसेल तर सगळंच निरर्थक होतं. असे हे व्यास महर्षी जगद्गुरू आहेत आणि त्यांना वंदन करण्यासाठी आपण जमलो आहोत. आज आपला असं सुदैव आहे, आपलं सौभाग्य असं आहे की या जगद्गुरूंच्या जयंतीनिमित्त, व्यास पौर्णिमेनिमित्त आपल्याला तसेच अतिथी लाभलेले आहेत. आपल्या गुरुवर्या, गुरुतुल्य माधवीताई रघुवीर जोशी ह्यांच्या परिचयाचं काम माझ्याकडे आहे. ह्यांचा परिचय श्रोते हो शब्दांमध्ये मावण्यासारखा नाही आहे. खूप व्यासंग आहे. माधवीताईंना मी जेव्हापासून ओळखते, आज मी गीतेच्या मार्गावर जी आहे, आज मी ज्ञानेश्वरीच्या मार्गावर किंबहुना अध्यात्माच्या या मार्गावर मी जी आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी माधवीताईंनाच देते. एका वळणावर आमची भेट झाली, ध्यानीमनी नसताना, ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो आयुष्याचा. आमची भेट झाली आणि त्यांनी मला असं बदलवून टाकलं आमूलाग्र. गीता संथा वर्गाचं उद्घाटन करायला माधवीताई जळगावला आल्या होत्या. मला नेहमी सतत त्यांचं प्रोत्साहन. त्यांच्याकडेच मी पहिल्यांदा गीतेची संथा घेतली, पाणिनीय व्याकरणाची. अशा ह्या गुरुवर्या, गुरुतुल्य माधवीताई जोशी, पुण्याला वास्तव्य आहे त्यांचं, त्या आपल्याला अतिथी म्हणून लाभल्या आहे. प्रमुख वक्त्या म्हणून त्या लाभलेल्या आहेत आपल्याला. त्यांचा परिचय करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. माधवीताई रघुवीर जोशी पूर्ण नाव त्यांचं. आता मी तुम्हाला म्हटलं
की परिचय करणं म्हणजे खरोखर मला आणि नुसते शब्द मांडायला नाही आवडत. त्यामागे त्यांचा काय पैलू आहे, पण हे सगळं इतका त्यांचा परिचय सुंदर आहे की मला थोड्या वेळात तो कव्हर करायचा आहे. माधवीताई रघुवीर जोशी तत्त्वज्ञान आणि संस्कृत हे दोन्ही विषय घेऊन त्यांनी पदवी घेतली आहे. दोन्ही विषय बघा, दोन्ही पारडीसारखीच, एकीकडे तत्त्वज्ञान, एकीकडे संस्कृत. तत्त्वज्ञानाशिवाय आपल्याला गीता शिकता येत नाही, तत्त्वज्ञानाशिवाय हे जग नाही आहे. दर्शन वाङ्मय म्हणजे पूर्ण तत्त्वज्ञान आहे. आणि संस्कृत विषय, संस्कृती संस्कृताश्रिता, भारताची संस्कृती संस्कृतमध्ये ग्रथिते श्रोते हो, असे हे दोन सुंदर विषय घेऊन माधवीताईंनी पदवी घेतलेली आहे. आणि त्यानंतर एका सधन कुटुंबामध्ये, सुसंस्कृत कुटुंबामध्ये त्या परिणय झाला त्यांचा. आणि त्या आल्या, विवाह होऊन पतीकडे जेव्हा आल्या तेव्हा एक सधन घरामध्ये त्यांचा प्रवेश झालेला होता. पण तरीही त्यांनी पुण्याच्या अंधशाळेमध्ये संस्कृत विषयाचं अध्यापन केलं आणि ते सुद्धा ऑनररी केलं. कुठलाही मोबदला न घेता 22 वर्ष मॅडमने हे अध्यापन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ज्यांना श्रोते हो काहीतरी आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याची जी एक तळमळ असते ती मॅडमजवळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतकं देतात ते समोरच्याला, इतकं देतात की देणाऱ्याचे हात हजारो असं म्हणावं लागतं. पुण्याचं गीता धर्म मंडळ किती पुरातन मंडळ आहे ते, त्या मंडळाशी आपल्या माधवीताई गेली 25 वर्ष झाले संलग्न आहे. त्या संस्थेचं काम त्या पाहतात. आणि गीता धर्म मंडळाची जी गीता कंठस्थ स्पर्धा आहे, फार प्रतिष्ठेची समजली जाते ही स्पर्धा. ह्या स्पर्धेचं संपूर्ण प्रमुख म्हणून काम त्या पाहतात. ह्या स्पर्धेच्या प्रमुख कार्यवाहिका आपल्या माधवीताई जोशी आहेत. गीता 18 अध्याय मुखोद्गत करून शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना मानधन मिळालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे मानपत्र मिळालेलं आहे. आचार्यांकडून मानपत्र घेणं, त्यांचा चरणस्पर्श करणं ही परमभाग्याची गोष्ट माधवीताईंच्यासुद्धा भाग्यात आली आहे. आणि त्यामुळे कोथरूडमध्ये जवळजवळ 9 ठिकाणी त्या गीतेचे संथावर्ग चालवतात. मी स्वतः त्यांच्या संथावर्गात 2-3 दिवस गेली होती. उत्तम चालवतात वर्ग, ते वर्ग चालवतात. आता संथावर्ग म्हणजे पाणिनीय व्याकरणानुसार गीताध्याय, उपनिषद, आद्यशंकराचार्य, मनोबोध, ग्रामगीता, गुरुगीता, श्रीसूक्त, रामरक्षा अशा अनेक याहून जास्त विषयांवर मॅडम महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा प्रवचनं करत आपलं ज्ञानदानाचं परमपवित्र कार्य करीत आहेत. अरविंद आश्रम जो आहे पाँडिचेरीला, तिथे त्या प्रवचनमालेमध्ये सुद्धा माधवीताई जातात. नैनिताल, रायवला इथल्या स्वाध्याय शिबिरांमध्ये माधवीताई प्रमुख वक्ता म्हणून जातात. बघा, तुम्ही विचार करा, अरविंद आश्रम पाँडिचेरी, तिथे मॅडम प्रमुख वक्ता म्हणून जातात. आणि अरविंद आश्रमाकडनं मॅडमला मानपत्र मिळालेलं आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, जिथे विद्वान मनुष्य जातो श्रोते हो, तिथे त्याची पूजाच होते. त्यांना आता काय काय पुरस्कार मिळालेत बघा. आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला उत्तम अशा या अतिथी प्रमुख वक्ता म्हणून मिळालेल्या आहेत. त्यांना शृंगेरीच्या शंकराचार्यांकडनं पुरस्कार तर आहेच, आणि वाणी वैभव नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. वाणी वैभव, वाणी परापश्यंती मध्यमा वैखरी, या त्यांच्या जिभेवर जणू खेळतच असतात श्रोते हो. वैखरी त्यांची तुम्ही ऐकतच राहतो आपण. सुस्पष्ट शुद्ध उच्चार आणि आवाका ज्ञानाचा फार भयंकर आहे त्यांचा, फार मोठा आवाका आहे. वाणी वैभव पुरस्कार मिळाला आहे. यशोमंगल पुरस्कार मिळाला आहे. यशप्राप्ती त्यांच्याकडे, यश आहे, कीर्ती आहे, मंगल असा यशोमंगल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पार्थसखा, किती छान वाटतं ना, किती छान वाटतं. पार्थसखा पुरस्कार
आपल्या माधवीताईंना मिळालेला आहे. अशा या अशा मानचिन्हांनी मॅडम आपल्या सन्मानित झालेल्या आहे. आता हा जो लॉकडाऊनचा काळ आहे, सगळीकडे बंद या काळातसुद्धा मॅडम स्वस्थ बसल्याने ऑनलाईन क्लासेस त्यांनी सुरू केले, व्याख्यानं पण त्यांची सुरू आहेत. आणि अगदी विशेष गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात माधवी रघुवीर यूट्यूब चॅनल या माध्यमातून, त्यांच्या नावाचं यूट्यूब चॅनल आहे, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या श्रोत्यांशी सतत अविरत संवाद साधत आहेत. गीता, मनोबोध, गंगा लहरी आणि व्यक्तिविशेष, तुकडोजी महाराज वगैरे असे खूप विषय त्या मला सांगतात. असे जवळजवळ 170 व्हिडिओज आज त्यांचे उपलब्ध आहेत. हा परिचय करायला शब्द कमी पडतात. असे क्वचित परिचय असतात श्रोते हो की ज्यांना शब्द कमी पडतात. असं हे अत्यंत अष्टपैलू आणि फार मोठा व्यासंग असलेलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून त्या लाभलेल्या आहेत. माधवीताईंचं मी ज्योतिर्मयीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि त्यांच्या चरणी शिष्या म्हणून नमस्कार करते. त्यांच्यासारखे आम्हाला थोडं तरी यश त्यांनी आशीर्वाद द्यावा की त्यांच्यासारखं यश आपल्याला मिळेल आयुष्यात. मला वाटतं इतका परिचय त्यांचा पुरेसा आहे. मी पुढची सूत्रसंचालिकेच्या हाती देते. इत्यलम. आपल्या सगळ्यांनाच आपल्या गुरूंबद्दल एक विशिष्ट प्रकारची आस्था असते, एक श्रद्धा असते आणि एक विश्वास असतो. ही श्रद्धा, हा विश्वास आपल्यासमोर काही वक्ते सादर करू इच्छितात. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत प्राध्यापिका सौ सुजाता देशपांडे. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी व्यास ऋषींना वंदन करते. आपल्या गुरु रेखाताई मुजुमदार यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि आपणा सर्वांना मी अभिवादन करते. आज या पवित्र दिवशी माझ्या मनामध्ये असा विचार येतो की आपण ज्या मूर्तीची पूजा करतो ती आपल्याशी बोलू शकत नाही आणि निर्गुण निराकाराकडे जाण्याची आपली कुवत नाही. अशा वेळेला ह्या सर्वाच्या बाबतीत जो मार्गदर्शन करतो तो गुरु हाच आपला ईश्वर आहे. तर ह्या ईश्वराला म्हणजे आपल्या रेखाताई मुजुमदारांबद्दल मी किती कृतज्ञता व्यक्त केली तरीसुद्धा ती कमी आहे. अनेक वर्षापासून हा ज्ञानयज्ञ चालू आहे आणि ह्यामध्ये प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी, हा यज्ञ सुरू करण्यापूर्वी रेखाताईंनासुद्धा हा प्रश्न पडला असेल की आपण जी संस्कृतमधली गीता सांगतो आहोत ही आपल्या महिलांना कितपत समजेल. कारण आपण त्यांना एवढं सांगायचं आणि त्यांना जर समजलं नाही तर मग आपले सगळे श्रम हे व्यर्थ आहेत. परंतु त्यांनी तो तसा विचार केला नाही. हे एक उत्तम ज्ञान आहे, आपल्याला सर्वांना द्यायचं आहे म्हणून अक्षरशः त्या नेटाने पुढे झाल्या आणि त्यांनी हा ज्ञानयज्ञ सुरू केला. वास्तविक संस्कृतची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या अनेक स्त्रिया त्याला जोडल्या गेल्या. त्यांना ते आवडलं. एवढंच नाही तर ते जर झालं नाही तर त्यांना चुकल्यासारखं वाटत होतं. मॅडमनी आपल्याला, रेखाताईंनी आपल्याला समजून सांगताना कोणतीही कटकसर केली नाही. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ, शब्द, अर्थ इतका बारकाव्याने समजून सांगितला की आपण विसरू म्हटलं तरी स्वतः आपण विसरू शकत नाही. प्रत्येक गोष्ट सुबोध करून सांगणं, त्याच्या संदर्भात काही गोष्ट असेल तर सांगणं, काही घटना असेल तर सांगणं, ह्या सर्व गोष्टी त्या इतक्या नित्यनेमाने करत गेल्या की आज भले आम्हाला गीतेतला भयंकर गूढार्थ कळत नसेल परंतु तरीसुद्धा गीतेबद्दल आम्हाला अत्यंत आकर्षण वाटतं आणि ह्याचं श्रेय केवळ रेखाताईंना आणि रेखाताईंनाच आहे. त्यांचं केवळ संस्कृतमधलं प्रभुत्व एवढंच मला सांगायचं नाही आहे, तर त्या प्रभुत्वाबद्दल, त्या ज्ञानाबद्दल त्यांचा अभ्यास, त्या तत्त्वज्ञानाबद्दल असलेला त्यांचा विचार आणि अभ्यास हा आम्हाला अतिशय उत्तम तऱ्हेने जाणवत असतो. एवढंच नाही तर पुढे हे ज्ञान विस्तारित रीतीने सांगण्यासाठी आणि त्याचा आणखीन विस्तार होण्यासाठी, आणखीन गहन अर्थ सांगण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि त्यातून ते आपल्याला हा सर्व अर्थ सांगता आहेत. त्यामुळे अक्षरशः
अत्यंत गूढ तत्वज्ञान रसाळ वाक्यांमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरी मुळात रसाळ मॅडम त्या आणखीन सोप्या करून सांगतात. त्यामुळे आम्हाला खरोखरच तो अमृतानुभव येतो असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं ठरणार नाही. बरं, हा जो गोवर्धन पर्वत उचलतायत हा खरोखर त्या एकट्या उचलतायत. केवळ त्यांची तळमळ आणि त्यांचं इतरांबद्दल असलेलं प्रेम हे केवळ, आणि त्यांचं ज्ञान, ह्या सर्व गोष्टींमुळे त्या अक्षरशः त्या एका करंगळीवर हा गोवर्धन उचलतायत. आणि त्याबद्दल त्यांना त्यांच्या पायावर आम्ही कितीही वेळा मस्तक ठेवलं तरी सुद्धा ते कमीच आहे. आता हे सर्व करताना त्यांना खूप अडचणी आल्या, म्हणजे शारीरिक अडचणी आल्या, म्हणजे व्याधींच्या अडचणी आल्या, कौटुंबिक अडचणी आल्या, लॉकडाऊनची अडचण आली, परंतु त्यासाठी कुठेही बदल्या नाहीत. त्यांनी तो अखंड यज्ञ चालूच ठेवला. आणि ह्या सर्व गोष्टीतून मला आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगायची की त्यामुळे आमच्यात किती बदल झालेला आहे. आमच्यात बदल असा झालेला आहे की सर्व गृहिणींनी, सर्व माझ्या भगिनींनी तपासून बघावं की आधी आपल्याला वाटत होतं की एखादं दुःख आलं, काही प्रश्न आला तर संबंधित व्यक्ती ही किती वाईट आहे किंवा आपण त्याला दोष देत असतो. परंतु हळूहळू जसं आपण ज्ञानेश्वरीच्या संपर्कात आलो तसं आपण हा दोष देणं थांबवतो आपण, आणि आपण काही प्रमाणात आपल्या नशिबाला दोष देतो. परंतु आता अशी हळूहळू वेळ येईल की आपण कुणालाही दोष देणार नाही आणि ह्या सर्व घटनांकडे अत्यंत त्रयस्थ दृष्टीने बघू. तेव्हा खरोखर आपल्याला गीतेचं ज्ञान कळलेलं आहे आणि निदान अंशमात्रांनी का होईना कळलेलं आहे, ते आपल्याला झिरपलेलं आहे, याची आपल्याला प्रचिती येईल. आणि हे जेव्हा होईल तेव्हा मॅडमने हा जो ज्ञानयज्ञ सुरू केला त्याची खरोखरच सांगता होईल. आणि हा क्षण लवकरात लवकर येवो आणि हाचा विस्तार होत राहो. आपल्या जळगावचं नाव केळ्यांसाठी आहे, बोरांसाठी आहे. मला तसं वाटतं की उद्या जळगावचं नाव रेखाताईंच्या ज्ञानेश्वरीसाठी नाही, रेखाताईंच्या गीतेसाठी सर्वत्र व्हावं. लोकांनी म्हणावं जळगाव म्हणजे तेच ना जिथे मुजुमदार मॅडम आपल्याला गीता शिकवतात. हे माझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. हा दिवस काही फार लांब नाही आहे, हे निश्चितपणे होणार आहे, कारण ह्याला योगेश्वराचं पूर्णपणे पाठबळ आहे. धन्यवाद. यानंतर गुरुविषयींचा सन्मान व्यक्त करत आहेत सौ कल्याणी घारपुरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. ज्ञान देणाऱ्या सर्व गुरूंना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे माझ्या प्रिय गुरु माननीय रेखा मुजुमदार मॅडम यांना साष्टांग नमस्कार आणि सर्व मैत्रिणींना नमस्कार. मी जेव्हा गीता शिकायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला संस्कृत येत नसल्यामुळे गीता म्हणता येईल का अशी भीती माझ्या मनात होती. परंतु मॅडमनी प्रत्येक शब्दाची ओळख इतकी छान करून दिली की ती असलेली माझी भीती पहिला अध्याय शिकल्यावरच निघून गेली. त्यानंतर मॅडम यांनी अनेक प्रकारचे स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, शिवमहिम्न स्तोत्र अर्थासहित शिकवल्यामुळे म्हणायला सोपे वाटायला लागले. आणि आता यापुढेही अनेक स्तोत्र मॅडम करून शिकायची माझी इच्छा आहे. त्यामुळे नवीन काहीतरी शिकण्याची ओढ मला कायम असते. अशा उत्तम गुरु मला लाभल्यामुळे मी त्यांच्या ऋणात कायम राहील. श्री रामदास मंदिर महाबळ येथे ज्ञानेश्वरी वर्ग चालू झाला, पण महाभयंकर अशा कोरोनाच्या संकटामुळे ज्ञानेश्वरीचा वर्ग बंद झाला. त्यामुळे आपल्याला आता ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ ऐकायला मिळणार नाही, आपल्याला ज्ञान मिळणार नाही याची चुटपुट मला लागली होती. पण मोबाईलवरून ऑनलाईन ज्ञानेश्वरी वर्ग मॅडमनी चालू केला. त्यामध्ये सगळ्यांना पटकन समजेल अशा त्यांच्या ओघवाती वाणीतून ओव्यांचा अर्थ मॅडम सांगतात. मॅडम गीता व ज्ञानेश्वरी याचे निरूपण करण्याचे कार्य 2 वर्षापासून अगदी तत्परतेने न चुकता न कंटाळता आठवड्यातील 3 दिवस करत आहेत.
त्यामुळे ते 3 दिवस कधी येतील आणि मुजुमदार मॅडमच्या आवाजातले निरूपण कधी ऐकायला मिळेल याची आपण सर्वजण वाट बघत असतो. ज्ञानेश्वरींच्या ओव्यांबरोबर आपल्याला गीतेचा श्लोक, त्याचे उच्चारण तसेच त्याच्यात असलेला प्रत्येक श्लोकाचा खोल अर्थ समजतो. यात सगळ्यांसाठी मॅडमचे आभार मानण्याऐवजी त्यांच्या ऋणात आपण कायम राहूयात. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. असा जो वसा मॅडमनी आपल्या समोर आणून ठेवला आहे त्याचा वारसा पुढे ठेवायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूयात. या एका वृक्षाचा मोठा कल्पवृक्ष करण्याचा प्रयत्न आपण करूयात ही योगेश्वर चरणी प्रार्थना. श्री कृष्णार्पणमस्तु. सौ अंजली देशमुख यांना गुरूंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करण्यास निर्देशित करते. गुरुकृपे वीण नाही, नाही आत्मज्ञान, नाही आत्मज्ञान. गुरुची कृपा असल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आज गुरुपौर्णिमा. ज्ञान देणाऱ्या सर्व गुरूंना माझा नमस्कार. आमच्या गुरु आदरणीय रेखा मुजुमदार मॅडम यांना साष्टांग नमस्कार व मैत्रिणींना माझा नमस्कार. एक चांगला गुरु आपल्याला लाभणे हे आपले भाग्यच असतं. तशा मुजुमदार मॅडम आम्हाला गुरु म्हणून लाभल्या आहेत. संत कबीर यांचा एक दोहा आहे. त्याच्या दोह्यामध्ये गुरुचा अर्थ खूप छान सांगितला, तो मला इथे सांगावासा वाटतो. गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन मिले न मोक्ष, गुरुबिन लखे न सत्य को, गुरुबिन मिटे न दोष. गुरुशिवाय आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, गुरुशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही आणि गुरुशिवाय आपल्याला जीवनाच्या सत्य काय आहे त्याचा उलगडा होत नाही आणि गुरुशिवायच आपल्यामधले दोष आपण सुधारू शकत नाही. म्हणून गुरु आपल्याला आयुष्यात असणे हे खूप महत्त्वाचं आहे. जसे की आमच्या मॅडम आमच्या आयुष्य आम्हाला लाभले आहे. मॅडमने आमच्यावर प्रेम विश्वास दाखवून आम्हाला शिकवण्यासाठी प्रवृत्त केले. आमच्या मनात संस्कृत शिकण्याची जी भीती होती ती त्यांनी जणू काही संपवूनच टाकली. आम्हाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत संथा देऊन श्री भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी, श्री विष्णू सहस्रनाम आणि मातृस्तवन यासारखे महान ग्रंथ स्तोत्र शिकवले. आमची भीती मनातून घालवून टाकली. सुंदर असे निरूपण आणि त्या प्रसंगातील पौराणिक कथा आम्हाला सांगून आमच्या ज्ञानातच भर पडली. आज सगळ्या विश्वामध्ये कोरोनाचे संकट सुरूच आहे. त्या संकटाच्या वेळी सुद्धा ज्ञानेश्वरीचा वर्ग बंद न पडता, त्याला खंड न पडू देता ऑनलाईन वर्ग सुरू केले. आज त्या ऑनलाईन वर्गाला सुद्धा 1 वर्ष पूर्ण झाले आणि या कोरोनाने मॅडमवर पण घाला घातला. मॅडमवर पण तो हावी झाला. पण मॅडम 20 दिवसात बऱ्या झाल्या आणि परत जोमाने तिथे थांबून न राहता त्याच्यातनं पटकन योगेश्वरांनी त्यांना बळ दिलं जणू काही आणि त्यातनं त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी परत जोमाने ज्ञानेश्वरी वर्गाला, ऑनलाईन वर्गाला सुरुवात केली. हे मला इथे सांगणं खूप गरजेचं वाटलं. श्री योगेश्वरांनी त्यांना अशीच ऊर्जा देत राहावी आणि असंच आम्हाला पण त्यांच्या ज्ञानाचा लाभ मिळत राहावा. आणि त्यांच्याबद्दल, मॅडमबद्दल मी काय बोलू. मॅडमबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खूप शब्द पण नाही आणि माझं एवढं सामर्थ्य पण नाही. मी फक्त योगेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करू इच्छिते की मॅडमला सुखी, उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभ. श्री कृष्णार्पणमस्तु. सौ राखी देशपांडे यांना विनंती करते त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी. नमस्कार श्रोत्यांनो, मी राखी देशपांडे. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्तच्या या कार्यक्रमात चराचरातील सर्व गुरूंना विनम्र वंदन करते व तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रथम गुरु आई, वडील व त्यानंतर शिक्षक वृंद असतात. परंतु त्याही पलीकडे काही व्यक्ती आपल्याला अमूल्य, अमीठ ज्ञान देऊन जातात व हा ठसा आयुष्य बदलवणारा ठरतो. आणि ती व्यक्ती माझ्यासाठी आपल्या ज्ञानेश्वरी गीता संथा वर्गाच्या गुरु रेखाताई मुजुमदार आहेत. माझं काहीतरी पूर्वसंचित असेल म्हणून आज या प्रसंगाच्या औचित्याने मी हे आवर्जून नमूद करेन. सुजाता मावशी देशपांडेच्या प्रोत्साहनाने या गुरुश्रेष्ठ व्यक्तीचा
परिसस्पर्श माझ्यासारख्या सरळ साधा जीवनक्रम असलेल्या गृहिणीच्या जीवनात आला व माझा कायाकल्प झाला. खरं सांगते, वैचारिक, आध्यात्मिक, सामाजिक सर्व जाणीवा अत्यंत तरल आणि तीव्र झाल्या. गेली 8 वर्ष मी गीता, ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्त्रनाम, श्रीसुक्त या वर्गांच्या निमित्ताने मॅडमच्या संपर्कात आले. मॅडमबद्दल मी किती बोलू व किती नाही असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांची बुद्धिमत्ता, विषय सोपा करून सांगायची कसब, त्यांचं अफाट शब्दसंग्रह व अत्यंत समर्पक उदाहरणं देऊन समजावून सांगायची हातोटी खूपच अवर्णनीय आहे. व्याकरणाची उकल तर अजोड, शब्द सरतच नाही. सख्यांनो, मॅडम ज्या उत्साहाने, निस्वार्थ भावनेने रामदास मंदिर शाखेमध्ये येऊन आम्हाला ज्ञानदान करीत, पाऊस असो, पाणी असो, ऊन असो, हे कुठलंही कारण आड येत नसे. त्यांची स्वतः चालवून आणलेली कार मंदिराबाहेर दिसताच आमची पावलं चुंबकाकडे जसं लोखंड ओढल्या जातं तसं तिकडे वळत. कधी एकदा 12 वाजतात आणि कधी मंदिरात जातो असं होई. तसं मला संस्कृतचं शाळेतून ज्ञान नव्हतं, पण मॅडमच्या रसाळ निरूपणातून गीता उलगडली व पुढे ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने 700 वर्षापूर्वीची मराठी पण जी दुर्बोध आहे ती सहज सोपी मॅडमच्या तोंडी वाटली आणि चक्क हृदयात उतरली. या सर्व श्रवण भक्तीने जीवनात खूप बदल वाटतो. मैत्रिणींनो, सर्व बऱ्या वाईट घटनांकडे साक्षी भावनेनं बघावंसं वाटतं. पूर्ण शक्य अजून होत नाही, पण प्रयत्न सतत चालू राहतील. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मीची जाणीव कमी झाली. सुखदुःखाच्या पुढेही काही अगाध आणि अथांग आहे हे गीता आणि ज्ञानेश्वरी ऐकून लक्षात आलं. ते मिळवण्यासाठीची मशागत मॅडम रोज ज्ञानेश्वरीतून करवून घेतात. श्रोते, पण जाता जाता मला कोरोनामुळे जी आपत्ती सर्व जगावर आली ती नकळत आपल्याबाबत इष्टापत्ती कशी ठरली याचा जरा वेगळा अनुभव सांगते, ऐका. मागील 1 जून पासून मॅडम निरूपणाचा ऑनलाईन आणि ऑडिओ पाठवतात. तो मी माझ्या पतींच्या मोबाईलवर येत असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीतच ऐकते. आणि ऐकता ऐकता एक अनोखी गोष्ट घडली. मागील 8 वर्ष आपण भगिनी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन निरूपण ऐकत असू. घरी आल्यानंतर त्याचे रोज थोडे थोडे गोडवे मिस्टरांना सांगत असे. एकमेव श्रोता, काय करणार. कोरोनाच्या या विचित्र पण माझ्यासाठी अविस्मरणीय परिस्थितीने माझ्या पतींना श्रवणाची गोडी लागली. ज्ञानेश्वरी ऐकण्याचा हा अमृतानुभव आम्ही उभयता रोज अर्धा तास एकत्र घेतो. त्यासोबतच नागपुरातील माझ्या सासूबाई सुद्धा याचा लाभ घेतात. असं आध्यात्मिक उन्नयन या काळाचे आवश्यक आहे. आमच्या कुटुंबियांचं होत आहे हे फक्त मॅडममुळे. त्यामुळे त्यांचे आत्यंतिक मनापासून आभार. हे ऋण आम्ही कसं फेडू. आज मॅडमच्या चरणी विनम्र अभिवादन करते. धन्यवाद सखींनो. आपल्या गुरूंविषयीचे कृतकृत्य भाव टिपताना गुरुची द्वारी श्वान करी राही, चरणासी वाही सर्व वृत्ती या सद्गुरू आकाशी काकांच्या रचनेचे शब्द ओठात येतात. हरि ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः. न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा. वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्.
श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. नमस्कार. सर्वांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्त्या गजाननाला प्रथम वंदन केलेलं आहे. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे, ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केला आणि ज्ञानांजन शलाकेने आमचे चक्षु उघडले आणि आम्हाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला. अशा सद्गुरूंना वंदन करणं तर आज उचितच आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा संवाद साधतो आहोत. तिसरं वंदन केलेलं आहे ती वाणीची देवता जी शारद आहे, तिला वंदन केलेलं आहे. कारण शारदेमुळेच हा संवाद शक्य आहे. शारदा ही वाणीची देवता आहे. इतर सगळे अलंकार जिसतील, हरवतील, चोरीला जातील, पण वाणीचा अलंकार कसा आहे, तो अक्षय आहे, तो टिकणारा आहे आणि म्हणून तिलाही वंदन केलेलं आहे. पुढचे जे वंदन आहे ते अर्थातच आपला जो आजचा विषय आहे, आजचा जो आपला संवादाचा जो विषय आहे शंकराचार्य आणि त्यांची परंपरा, ह्याला वंदन केलेलं आहे. सदाशिवापासून सुरू झालेली ही परंपरा आहे. सदाशिव समारंभाम परंपरा आहे म्हणून ती स्त्रीलिंगी म्हणून सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. आणि शंकराचार्य हे जे मध्यावर आहेत ते कुठपर्यंत ही परंपरा आहे, अगदी आजपर्यंत. अस्मत् आचार्यपर्यंताम, आमचे आचार्य आहेत तिथपर्यंत ही परंपरा आहे आणि म्हणून मी आता त्या परंपरेला वंदन करते. वंदे गुरु परंपरा असं म्हणून या सगळ्या गुरूंचे आशीर्वाद ह्या एका श्लोकामध्ये सामावलेले आहेत. माझे सद्गुरू अर्थातच समर्थ रामदास स्वामी यांना मी वंदन करत आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन, आचार्यांचे आशीर्वाद घेऊन, तसंच आपल्या ह्या संपूर्ण श्रोतृवर्गामध्ये, प्रेक्षक वर्गामध्ये अनेक उच्च विद्या विभूषित आहेत, अनेक विद्वान आहेत, अनेक जाणकार असे श्रोते आहेत. यांच्यासमोर हे मी आता मांडते आहे. सगळ्यांनी मला समजावून घ्यावं, सांभाळून घ्यावं अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. शंकराचार्य, आद्य जगद्गुरू शंकराचार्य हे मध्यमाम, आपल्या आज व्याख्यानाचा विषयच आहे मुळी शंकराचार्य मध्यमाम. मध्य भागावर शंकराचार्य म्हणजे नेमकं काय आहे, तर ही परंपरा कुठपासून सुरू झालेली आपण ते पाहिलंच. पण मध्यावर म्हणजे ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो माइलस्टोन ठरलेले असे जगद्गुरू आद्य शंकराचार्य. आणि त्याच्या पुढे ही परंपरा पुष्कळ होती. म्हणजे अगदी ही शिवशंकरापासून परंपरा सुरू झाली, मग पार्षद होते, मग त्याच्यानंतर वसिष्ठ म्हणजे ऋषी मुनींची ही परंपरा आहे. वसिष्ठ आहेत, त्याच्यानंतर शक्ती आहे, त्याच्यानंतर पराशर आहे, त्या व्यास आहेत, शुकदेव आहे. शुकदेवांचे शिष्य होते ते गौडपादाचार्य, गौडपादाचार्यांचे शिष्य होते ते गोविंदयती आणि गोविंदयतींचे शिष्य जो आपला आजचा विषय आद्य शंकराचार्य. आणि त्याच्यानंतरही अनेक होते, वल्लभाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत. त्या सगळ्यांनी हीच परंपरा पुढे नेली. पण पुढे त्याच्यामध्ये वेगळेपणा थोडासा आला. शुद्ध अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैताद्वैत असे अनेक प्रकार झाले. पण जर का वेदोक्त शुद्ध अद्वैत मांडायचं असेल तर ते शंकराचार्यांकडनंच आपल्याला ते आत्मसात करायला हवं असंही आपल्याला म्हणता येईल. खरं म्हटलं ना तर आपल्या या भूमीला, या भारतभूमीला फार मोठी दिव्य अशी परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, ऋषींची परंपरा आहे. आपले ऋषी म्हणजे खरं म्हटलं तर ते द्रष्टे होते, ते स्वतः शास्त्रज्ञ होते, संशोधक होते. या ऋषींना अगदी खगोलशास्त्राचंही ज्ञान होतं आणि अगदी शरीरशास्त्राचं सुद्धा ज्ञान होतं. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य या सगळ्यांचं ज्ञान त्यांना होतं. शेतीचं त्यांना ज्ञान होतं. सगळ्या पंचमहाभूत कशी आहेत या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केलेला होता. शरीराचाही अंतर्गतही अभ्यास त्यांनी केला होता. असे सगळे ऋषी हे खरं म्हटलं तर शास्त्रज्ञच आहेत. आणि अशा ह्या ऋषींच्या परंपरेतले
अशा या संतांच्या परंपरेतले, अशा या थोर विभूतींच्या परंपरेतले अगदी पदकाप्रमाणे शोभून दिसणारे असे आमचे आद्य गुरु, जगद्गुरु आद्य शंकराचार्य. कुठनं सुरू झाले? थोडासा आपण चरित्र बघणार आहोत, थोडासा त्यांचा इतिहास बघणार आहोत आणि मग त्यांची सगळी गुरु परंपरा, त्यांचे गुरु कोण आणि त्यांचे शिष्य कोण, अशी परंपरा पाहत पाहत आपण ह्या अद्वैताच्या तत्त्वज्ञानाला स्पर्श करणार आहोत. असा आजचा हा साधारण आपला कार्यक्रम आहे. भारतभूमी निवडली तरी कुठली भूमी? भारतभूमी. आणि या भारतभूमीतलं अगदी पाचूसारखं हिरवंगार असं राज्य म्हणजे केरळ राज्य. या केरळ राज्यातली त्याच्यातलं एक छोटंसं गाव होतं. केरळ राज्यामध्ये पूर्णा नावाची एक नदी वाहते. या पूर्णेलाच अलवाई असं सुद्धा म्हटलं जातं. या पूर्णेच्या काठावर एक छोटंसं गाव होतं, त्याचं नाव होतं कालडी. या कालडी गावामध्ये शिवगुरू आणि त्यांची पत्नी आर्यांबा राहत होते. खरं म्हटलं ना तर शिवगुरूंना काही संसार करायचा नव्हता. गृहस्थाश्रमामध्ये त्यांना विशेष रस नव्हता. त्यांना संन्यास घ्यायचा होता आणि त्यांच्या वडिलांपासून आलेली परंपरा त्यांना पुढे चालवायची होती आणि त्यांना अद्वैताचा प्रसार करायचा होता. वेदाचं आणि वेदामध्ये काय सांगितलंय, श्रुती काय सांगतात, ह्याचा प्रसार त्यांना खरं तर करायचा होता. पण वडिलांच्या आग्रहावरून त्यांनी विवाह केला. विवाह तर केला, जरासा उशिराच विवाह झाला त्यांचा, पण तरीसुद्धा त्यांना ते त्यांचं गुरुकुल होतं, त्यामुळे त्या गुरुकुलाच्या व्यापामध्ये ते घडून गेले. पण पत्नी जी होती, आर्यांबा जी होती, तिला मात्र थोडंसं दुःख होतं की आपल्या पोटी संतान नाही. आणि तिने हे दुःख आपल्या पतीजवळ बोलून दाखवलं. पतीसुद्धा पत्नीच्या दुःखाविषयी अत्यंत जागरूक होता, कारण गृहस्थाश्रमाचं मर्म त्यांना माहिती होतं की एक जण दुःखी असेल तर संसारात दुसरा कोणी सुखी होऊच शकत नाही. आणि म्हणून पत्नीचं दुःख त्यांनी जाणलं आणि चंद्रमौलीश्वर म्हणून त्या कालडी गावापासून थोड्या दूर अंतरावर एक वृष पर्वत होता. त्या चंद्रमौलीश्वराची त्यांनी आराधना केली, तिथे जप केला, तिथे अनुष्ठान केलं, तिथे रुद्राभिषेक त्या मूर्तीवर, त्या लिंगावर केला. असं 1 वर्षभर त्यांनी साधना केली. पती पत्नीने दोघेंनी पूर्ण असं अत्यंत घोर असं अनुष्ठान केलं आणि त्याचा प्रसाद स्वरूप म्हणून त्यांच्या पोटी साक्षात शिवशंकरांनीच अवतार घेतला. कालडी गावाला ते परत आले. अर्थातच तिथे त्यांना शिवगुरूंना साक्षात शिवशंकरांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की हो, आता तुम्ही तुमच्या घरी जा, तुमच्या घरात एक अपत्याचा नक्कीच जन्म होणार आहे. स्वतः शिवशंकरांनी हे वरदान दिलं तेव्हा शिवशंकरांनी ओळखले की हा ज्ञानी पुत्र आपण ह्यांना कुठला देणार, कारण त्यांनी 2 वर दिले होते. एक तर तुम्हाला दीर्घायुषी पुत्र मिळेल किंवा सर्वज्ञ पुत्र मिळेल, कुठला पाहिजे ते सांगा. तेव्हा शिवगुरूंनी मागितलं होतं मला सर्वज्ञ पुत्र हवा, अल्पायुषी असला तरी चालेल पण मला सर्वज्ञ पुत्र हवा. आणि म्हणून साक्षात शिवशंकरानेच या आर्यांबेच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि तिला एक अतिशय देखणा असा पुत्र तिने म्हणजे वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी या पुत्राचा जन्म झाला. नाव काय ठेवायचं? अर्थातच साक्षात शिवशंकरांच्या प्रसादामुळे झाला, त्यामुळे त्या बालकाचं नाव शंकर ठेवलं. वडिलांचं गुरुकुल होतंच, शिवगुरूंचं गुरुकुल होतं, त्यामुळे गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी लांबून लांबून अनेक छात्र यायचे आणि तिथं शिक्षण घ्यायचे. अनेक वेदोक्त ऋचा ते शिकवायचे. पुरुष सूक्त आहे, श्री सूक्त आहे किंवा पवमान आहे, असे जेव्हा त्यांचे पाठ चालायचे तेव्हा हा बाळ रांगत यायचा आणि त्याच्या कानावर जे शब्द पडायचे ते तो बोबड्या बोलामध्ये उच्चारायचा. थोडेच दिवस तो बोबडा बोलला असेल पण लवकरच त्याची वाणी अत्यंत स्पष्ट आणि शुद्ध झाली आणि तो सगळ्या ऋचा, पवमान, पुरुष सूक्त थोडं थोडं म्हणायला लागला. आणि लवकरच एक त्याचा पैलू लक्षात आला की त्यांनी एकदा ऐकलेलं तो लगेच स्मरणात ठेवतो आणि पुढच्या वेळेला ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं म्हणून दाखवतो. शिवगुरूंनी ओळखलं आपला मुलगा काही साधासुद्धा नाही आहे, हा दैवी अवतारच आहे आणि म्हणून त्यांनी त्याला आणखीन शिक्षण द्यायचं ठरवलं. अर्थातच उपनयन झाल्याशिवाय शास्त्र शिकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि एका दृष्टीने या शिवगुरूंचं वय झालेलं होतं, त्यामुळे ह्या मुलाचं उपनयन लवकर व्हायला पाहिजे असं त्यांच्या मनात सारखं वाटायचं. आणि उपनयन म्हणजे काय आहे तर खरं म्हटलं तर तो पिता पुत्रांचा संवाद आहे. इथे पिता हेच गुरु असतात आणि पुत्र हा शिष्य असतो. तेव्हा पित्याने पुत्राला जवळ बोलवलं आणि काही
अंतरीचं गुज बोलले ते त्याच्याशी. आणि ते म्हणाले की बाळा, मला फार लांब जायचं आहे, तर तू घाबरू नकोस बरं का, मला खूप दूरवर जायचं आहे. आणि तेव्हा त्या मुलाने विचारलं की बाबा कुठे जायचं आहे तुम्हाला? तेव्हा ते म्हणाले की मला परमपदापर्यंत जायचं आहे. म्हणजे कुठे? ते म्हणाले की अरे हा देह आहे ना, हा टिकणारा नाही आहे, मला शाश्वत चिरंतन पद गाठायचे. असं 2-4 वाक्यात त्यांनी सांगितलं. तेवढ्यात हा शंकर म्हणाला, हां हां समजलं बाबा, मला सगळं समजलं. बाबांना कळे ना की एवढ्या 4 वाक्यात ह्याला काय समजलं. तेव्हा तो म्हणाला की बाबा मला सगळं समजलं, तुम्हाला कुठे जायचंही नाही आणि तुम्हाला कुठे यायचंही नाही, आत्मा तर अमर आहे. हे ऐकून शिवगुरूंच्या डोळ्यातून अगदी घळाघळा अश्रू यायला लागले. ते म्हणाले मी काय मागितलं या शिवशंकराकडे, आणि किती बुद्धिमान, किती तेजस्वी, किती तपोश्रेष्ठ असा पुत्र मला दिलाय. आणि खरंच हा पुत्र माझं नाव नक्कीच उज्ज्वल करणार आहे, आणि वेदांताचं जे माझं स्वप्न होतं, वेदाचा प्रसार करायचा आहे, तो हा निश्चितच पूर्ण करेल, असंही त्यांना नक्कीच वाटून गेलं. पण काय झालं, दैवाची गती कोणालाच कळत नाही. उपनयन ठरवलं, पण उपनयन व्हायच्या आतच या शिवगुरूंचं निधन झालं. शेवटी आता अर्थातच निधन झालं, सगळ्यांना खूप दुःख झालं. पण त्या दुःखातून ही आर्यांबा थोडीशी सावरली, कारण मुलासाठी तिला सावरणं भागच होतं. तिने ठरवलं की काही काळ गेल्यानंतर तिने ठरवलं की आपल्या मुलाचं उपनयन करायचं, त्याचं व्रतबंध झालाच पाहिजे, त्याशिवाय त्याला ज्ञानाचा अधिकार मिळणार नाही. मग गावकऱ्यांच्या, काही गावातल्या लोकांच्या मदतीने त्याची मुंज थाटात करण्यात आली, आणि त्याला जवळच्याच गावी पद्मनाभ स्वामी होते, त्यांच्याकडे गुरुगृही पाठवण्यात आलं. पण गुरुगृही जे ज्ञान मिळवायचं ते ह्या मुलांनी 2 वर्षातच सगळं ज्ञान मिळवलं. सगळे 4ही वेद त्याचं ज्ञान त्याला प्राप्त झालं. आणि आता ह्या 4ही वेदाचं ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला पुन्हा त्यांनी सांगितलं की मला जेवढं द्यायचं होतं ते सगळं मी तुला दिलेलं आहे. आणि नेहमीच त्यांच्या बोलण्यामध्ये एक उल्लेख नेहमीच यायचा, पद्मनाभ स्वामींच्या बोलण्यामध्ये एक उल्लेख नेहमीच यायचा, तो म्हणजे गोविंद यतींचा. या मुलालाही खूप औत्सुक्य वाटत होतं, कोण आहेत हे गोविंद यती. आणि तेव्हा ते पद्मनाभ स्वामी म्हणले की आता मला जेवढं ज्ञान होतं तेवढं सगळं मी तुला दिलेलं आहे, आता तू तुझ्या स्वगृही जा आणि आईच्या आज्ञेनुसार, आईच्या संमतीने पुढचा विचार कर. आणि खरंच हा मुलगा घरी आला. आईच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार अर्थातच होते, कारण आधीच हा देखणा मुलगा, आता ज्ञानाने तर त्याच्या चर्येवर एक तेज चढलेलं होतं. पण ह्या मुलाच्या मनात मात्र वेगळेच विचार होते. त्याला वाटायचं की आपण संन्यास घ्यावा आणि भारत भ्रमण करावं आणि या वेदांताचा प्रसार करावा, वेदांशु चंड प्रखर करावा असं त्याला वाटायचं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं होतं की आपण संन्यास घ्यायचा. अर्थात गोविंद यतींचं नाव ऐकलंच होतं. एकदा त्याला स्वप्न दृष्टांत झाला आणि त्याच्यामध्ये त्याला असं समजलं की आपले गुरु आहेत ते गोविंद यती, हेच आपले गुरु आहेत. पण आता आईची संमती कशी मिळवणार. पण शेवटी आईने संमती दिली, कारण त्याच्या वडिलांचंही हेच स्वप्न होतं. तेव्हा आईने संमती दिली आणि हा मुलगा आता गोविंद यतींच्या दर्शनासाठी, त्यांच्याकडनं अनुग्रह प्राप्त करण्यासाठी हा निघाला. कुठून निघाला? कालडीहून निघाला. पोचायचे कुठे? नर्मदा किनारी. नर्मदेच्या किनारी अमरांतक आश्रम, इथे गुरु गोविंद यती आहेत एवढंच त्याला माहिती होतं. पण कुठे नर्मदा आहे, किती दूर आहे, कसं जाता येईल, मी एकटा कसा जाऊ, असं कुठलेही विचार ह्याच्या मनात आले नाही, कारण ध्येय निश्चित होतं. हा मुलगा आईचा आशीर्वाद घेऊन निघाला. आईला मात्र त्यांनी वचन दिलं की तुझ्या अंत्यकाळी मात्र निश्चित येईल, तू काळजी करू नकोस. त्यांनी आईची सगळी व्यवस्था लावली आणि तो तिथून निघाला. कालडी गावाहून हा 8 वर्षाचा मुलगा निघाला. कसा निघाला? अंगावर भगवे कपडे, हातामध्ये एक कमंडलू, दुसऱ्या हातामध्ये एक दंड, काखेला झोळी आणि पायामध्ये खडावा, असा हा निघाला. एवढंच सामान घेऊन हा निघाला. चालतोय उत्तर दिशेने चालत राहिला. चालता चालता त्याच्या मनात विचार आला, मी कोण आहे, मी आहे तरी कोण. आणि त्याला त्याचंच उत्तर मिळालं, मी कोण आहे? मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी चित आनंद रूप आहे. आता तर प्रत्येक पदक्षेपाला या चरणाची साथ मिळाली आणि म्हणून त्याचे क्षीणसुद्धा त्याला वाटेना. प्रत्येक पावलाला तो म्हणत होता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. निसर्ग तर होताच,
कितीतरी काळ लागला असेल, कालडीपासून पोचायला कितीतरी काळ लागला. निसर्गाची अनेक रूपं त्यांनी पाहिली. कधी संहारक आहे, कधी संजीवक आहे, कधी विध्वंसक आहे, कधी विधायक आहे. हे सगळं बघत असताना त्याला वाटायचं की या सगळ्या ह्याच्यात मी कोण आहे. पण ही निसर्गाची रूपं वेगवेगळी होती. ऋतू बदलले, लोक बदलले, भाषा बदलल्या, वेश बदलले, सगळं बदलत होतं. पण बदललं नाही ते ह्या मुलाचं ध्येय. एकच ध्येय होतं. लोक त्याला आग्रह करायचे, लोक ह्याच्याकडे जिज्ञासेने कुतूहलाने बघायचे की हा मुलगा आहे तरी कोण. त्याला प्रश्न विचारायचे, पण सगळ्यांशी हा हसून केवळ स्मितहास्य करायचा आणि आपल्या मार्गक्रमणा त्याची चालू होती. दिवसभरात 24 तासात केवळ 4 तास तो विश्रांती घ्यायचा, बाकी चालणं चालूच आहे. सगळं बदललं, पण ह्याचं ध्येय काही बदललं नाही. आता नर्मदा किनारी आला आणि मग तिथे त्यांनी चौकशी केली की कुठे ते गुरु गोविंद यती. त्याला लगेचच फार शोधावंच लागलं नाही. अमरांतक आश्रम एका गुहेमध्ये हे गुरु गोविंद यती सविकल्प समाधीमध्ये बसलेले होते आणि तिथे हा पोचला. बाहेरच्या बाजूला कितीतरी शिष्य उभे होते की गुरुजी त्या समाधी उत्थानात म्हणजे समाधीतून कधी बाहेर येत आहेत अशी वाट बघत होते. हा मुलगा तिथे पोचला, हा बालशंकर तिथे पोचला आणि त्या शिष्यांना विचारलं की गुरूंचं दर्शन घ्यायची काही वेगळी पद्धत आहे का. ते म्हणाले नाही, तसं काही नाही. तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव असेल तर गुरूंचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. ती अंधारी गुहा होती. हा मुलगा आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. एका शिलाखंडावर एक अत्यंत जर्जर, अत्यंत अशक्त असा कृशदेह बसलेला त्याला दिसला. मात्र त्याच वेळेला त्या गुरुजींनी डोळे उघडले. यांनीही त्याच्याकडे पाहिलं, गुरुजींनीही याच्याकडे पाहिलं आणि दोघांच्या मुखातून एकाच वेळेला शब्द उमटले, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याचे ध्वनी त्या गुहेमध्ये अगदी दुमदुमायला लागले आणि ती गुहा तेजानी भरून गेली, आनंदाने भरून गेली. संपूर्ण गुहा अतिशय प्रसन्न झाली. हे प्रतिध्वनी बाहेरच्या शिष्यांनी सुद्धा ऐकले. गुरुजी त्या शिलाखंडावरनं उतरले, या बालशंकराचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघंही बाहेर आले. आणि बाहेर आले तेव्हा दोघांनी एकमेकांना नीट पाहिलं. तेव्हा गुरुजींनी विचारलं, कोण आहेस बाळा तू, कुठून आलास. तेव्हा या बालशंकरनी काय उत्तर दिलं असेल. खरं म्हटलं तर कुठल्याही मुलाखतीचा प्रारंभ तू कोण आणि कुठला आहेस हे याच्यापासूनच होतो. पण ह्या मुलाने उत्तर काय दिलं. तो म्हणाला, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायुर्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. गुरुजींनी आता ओळखलं, हा काही साधासुद्धा मुलगा नाहीये. त्यांनी नाव गाव काही न सांगता आत्मस्वरूप कसं आहे ह्याचंच वर्णन केलेलं आहे. आणि हे गुरुनी ओळखलं. हे गुरु तरी कोण होते. या गौडपादाचार्यांचे शिष्य होते. या सगळ्या मोठ्या परंपरेमधल्या गौडपादाचार हे साक्षात पतंजलीचा अवतार होते. शुकमुनींकडनं त्यांनी साक्षात वेदांत शिकलेला होता. अशा गौडपादाचार्यांनी या गुरु गोविंद यतींना जेव्हा अनुग्रह दिला, दीक्षा दिली, तेव्हाच सांगितलं होतं, हे ज्ञान कुणाच्या तरी हातात सोपवू नको. जेव्हा तुला सर्वोत्तम शिष्य भेटेल तेव्हा त्याच्याकडे मात्र हे ज्ञान सुपूर्त कर. आणि खरोखर असा शिष्य आता त्यांना भेटला. त्यांनी त्याचं विधिवत त्याला संन्यास दीक्षा दिली आणि त्याला नाव दिलेलं आहे श्रीमद भगवत पादाचार्य शंकराचार्य. आता हे नाव दिलं. 2 वर्षातच त्यांनी हठयोग शिकला, राजयोग शिकला, ज्ञानयोग शिकला, अनेक सिद्धांत सोडवले, अनेक गूढ कोडी सोडवली आणि मग खूप दिवस त्यांनी, आणि खरंच तो सगळ्यात सर्वोत्तम शिष्य झाला. खूप ज्ञान गुरुजींकडनं प्राप्त झालं आणि गुरुजींचा सहवास त्याला रोज हवासा वाटायचा. कारण त्या दोघांमध्ये एक भावबंध निर्माण झालेला होता. पण गुरुजी म्हणाले की इथे फार वेळ राहून चालणार नाही. इथे जर का तू फार वेळ राहिलास तर तुझं ज्ञान एकांगी होईल. तुला आता काशीला जायला पाहिजे, कारण काशीला अनेक विद्वान आहेत. काशी हे ज्ञानपीठ आहे. तिथे जाऊन अनेक विद्वानांशी तुला शास्त्रार्थ करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, वादविवाद करायला पाहिजे, तरच तुला तुझं ज्ञान सर्वांगीण होणार आहे. आणि तिथे जाऊन तू काय कर, विश्वेश्वराला चंदनलेप कर,
माता भवानीचा आशीर्वाद घे असं सांगितल्यावर या बालशंकराला थोडंसं मनामध्ये खिन्नता दाटून आली, पण तरीसुद्धा गुरुजींचा आदेश अमान्य करायचा नाही म्हणून तो तिथून निघाला, नर्मदा किनाराहून निघाला. अर्थातच तिथेच त्याला अनेक शिष्य प्राप्त झाले होते. गुरुजींचे शिष्य होतेच, पण ह्या शंकराला सुद्धा अनेक शिष्य मिळाले होते. आता तो शिष्यांच्या समूहासहित काशीपर्यंत गेला. काशीला गेला, तिथे सुद्धा या मार्गावर सुद्धा अनेक शिष्य त्याला आणखीन मिळत होते. सगळ्यांच्या प्रश्नाची हा मुलगा समर्पकाशी उत्तरं देत होता. कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा त्यांनी अवमान केला नाही. निग्रह कसा असावा आणि नम्रता ह्या दोन्हीचा सुंदर असा मिलाफ त्याच्या ठिकाणी होता. हे देशाटन किती काळ चालू होतं? दीर्घ काळ चालू होतं. मग जेव्हा काशीला पोचले तेव्हा मग त्यांनी सगळा त्यांचा दिनक्रम आखून घेतला. पहाटे विश्वेश्वराला चंदनलेप आहे, त्रिकाल संध्या आहे, घाटावर अध्ययन चालायचं, अध्यापन चालायचं, शास्त्रार्थ, अनेक विद्वानांशी त्याचा काय संबंध आला आणि मग अनेक विद्वानांचे अनेक मतं त्याला कळली. तेव्हा त्याला कळून चुकलं की मी जर का गुरुजींकडे राहिलो असतो तर मला फक्त सिद्धांताचं ज्ञान झालं असतं, पण आता मला हे प्रत्यक्ष ज्ञान होतंय, म्हणजे प्रॅक्टिकल मला याच्यातनं ज्ञान मिळते असं शंकराने ओळखलं आणि तो काशीला त्याचा सगळा दिनक्रम सुरू झाला. आता काशी तर ज्ञानपीठ आहे. काशी हे नावच मुळी प्रकाशिका या शब्दावरून आलंय. प्रकाश कसला तर ज्ञानाचा प्रकाश आहे. अशी ही काशी प्रकाशिका नगरीमध्ये हा आल्यानंतर सगळीकडे अनेक शिष्य, म्हणजे काशीला तर देशोदेशातनं अनेक विद्वान येतात, अनेक शिष्य आता जमा झाले आणि या सगळ्या शिष्यांमध्ये चर्चा चालायला लागल्या. तर जसा जसा शिष्यांची संख्या वाढत होती तसतसं शिष्यांमध्ये सुद्धा थोडी चर्चा सुरू झाली बरं का. शिष्यांमध्ये असं म्हणायला लागले की आचार्यांचा सगळ्यात लाडका शिष्य कोण आहे? आचार्यांना याचंच काहीच नव्हतं बरं का. आचार्य म्हणायचे सगळे मला सारखेच आहे. गीतेत जे सांगितलंय नमे द्वेष्योस्ति न प्रिय, आचार्य म्हणायचे माझा कोणी लाडकाही नाही आणि दोडकाही नाही. आणि जर का उत्तर द्यायचं झालं तर विश्वेश्वरच याचं उत्तर देईल. एकदा असंच झालं बरं का. एकदा त्यांचे अनेक शिष्य होते, त्याच्यामध्ये एक शिष्य होता त्याचं नाव होतं सनंदन. हा सनंदन जो होता तो लक्ष्मी नृसिंहाचा भक्त होता. आणि हा नृसिंहाचा भक्त जेव्हा तो काशीमध्ये आला तेव्हा त्या आचार्यांच्या प्रवचनाने, त्यांच्या ज्ञानाने तो अगदी दिपून गेला आणि त्याने आचार्यांचं शिष्यत्व पत्करले. आता आचार्य अनेक शिष्यांना अनेक काही त्यांची कामं असायची ते सांगायचे. तसाच हा सनंदन एकदा त्या नदीच्या पलीकडे, त्या गंगेच्या पलीकडे काही कामासाठी गेला होता आणि आचार्य इकडे विचारत होते सनंदन कुठे गेला, सनंदन कुठे गेला. इतर शिष्य म्हणाले अहो तो काहीतरी कामासाठी गेलाय. आचार्य घाटावर आले आणि त्या सनंदन पलीकडच्या किनाऱ्यावर होता. त्यांनी खूण करून त्याला हाका मारायला सुरुवात केली, सनंदन माझं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. आता सनंदन इतका अस्वस्थ झाला की गुरुजी मला बोलवत आहेत आणि मी इकडे अडकून पडलोय. बरं त्यावेळेला तिथे नावसुद्धा एखादी नव्हती, होडी नव्हती, काहीच नव्हतं आणि ह्याला तसा पोहण्याचा सरावही नव्हता. आता काय करणार? त्यामुळे सनंदन म्हणाला की गुरुजी बोलवत आहेत आणि मी इथे उभा आहे, हे काही योग्य नाही. आणि म्हणून त्यांनी पाण्यावर पाय ठेवला. लोक म्हणाले वेडाबिडा आहे का काय? ही गंगा नदी आहे, ही काही साधी नदी आहे, पाय ठेवला तर बुडेल ना हा. पण गंमत काय सांगू का, चमत्कार झाला. त्याने जिथे पाय ठेवावा तिथे एक भव्य असं कमळ उमललं. दुसरा पाय ठेवला, दुसरं एक कमळ उमललं. असं करत करत एक 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 करत तो त्या कमळावर पाय देत देत हा सनंदन आचार्यांच्या पर्यंत आला आणि आचार्यांच्या पायावर लोटांगण घातलं. लोक बघतच होते, डोळ्यांनी पाहून सुद्धा लोकांचा विश्वास बसेना. आणि तेव्हा आचार्य म्हणाले की हा माझा खरा शिष्य आहे आणि ह्याचं नाव आजपासून मी पद्मपाद ठेवलेलं आहे. पद्म म्हणजे कमळ, पाद म्हणजे पाऊल ज्यांनी कमळावर ठेवलंय, असा माझा हा पद्मपाद नावाचा शिष्य आहे. म्हणजे सनंदनाचं नाव पद्मपाद असं ठेवण्यात आलं. आपण नेहमीच बघतो आचार्यांचं कुठलंही तस्वीर जेव्हा बघतो तेव्हा आचार्य असतात आणि त्यांचे 4 शिष्य असतात. गोविंद यतींकडनं जे ज्ञान मिळालं ते त्यांनी 4 शिष्यांना दिलेलं आहे. याच्यातला एक शिष्य तर आपण आत्ता पाहिला. हा सनंदनाचा कसा पद्मपाद झाला हे पण पाहिलं. तेव्हाच आचार्य म्हणाले की आज लोक म्हणाले की गुरूंमुळे हा तरलाय, पण आचार्य म्हणाले आज गुरुनी शिष्याला तारलं असलं तरी उद्या हाच शिष्य मला तारणार आहे. गुरुची
गुरूंचं रक्षण करणारा हाच शिष्य आहे. असे काशीमध्ये दिवस जात होते. अनेक स्तोत्र आचार्यांनी रचली. भवानी अष्टक आहे, काशी पंचक आहे, गंगास्तवन आहे, कितीतरी अशी सुंदर सुंदर स्तोत्र आचार्यांनी प्रत्येक आराध्य दैवतेची रचलेली आहे. प्रत्येकाला ते अधिकारानुसार उपदेश करत होते. कुणाला कर्ममार्ग, कुणाला भक्ती मार्ग, कुणाला ज्ञान मार्ग, कुणाला स्तोत्राच्या माध्यमातून उपदेश, असं सगळं सुरू होतं. अशाच वेळेला त्या काशीहून बद्री क्षेत्री जाण्याचा आदेश त्यांना गोविंद यतींनी स्वप्नामध्ये दिला. आता तिथूनही निघाले. काशीमध्ये सुद्धा पुष्कळ मुक्काम झालेला होता. आता तिथूनही निघाले आणि आता प्रस्थान केलेले. आत्तापर्यंतचा मार्ग निदान सरळ होता. आता बद्री क्षेत्रात जायचं म्हणजे गिर्यारोहण करायला पाहिजे. आणि खरोखर बद्रीमध्ये गेले. तिथेही त्यांनी त्या मूर्तीची पुनःस्थापना केली. तिथून केदारनाथाला गेले. तिथे वाटेमध्ये त्यांना महर्षी व्यासांचं दर्शन झालं. महर्षी व्यास हे चिरंजीव आहेत. या महर्षी व्यासांचं दर्शन झालं. महर्षी व्यासांनी या बालशंकराला, आता बाल नव्हता अर्थात तो 14-15 वर्षाचा होता, पण व्यासांनी त्याची आयुर्मर्यादा वाढवून दिली. ते म्हणाले 16 तुला वर्ष आयुष्य होतं, पण आता मी ते वाढवून दुप्पट करतोय आणि तुला 32 वर्षाचं आयुष्य मिळणार आहे. आणि मग सगळ्या शिष्यांना फारच आनंद झाला. आचार्य आपल्या समवेत अजून पुष्कळ काळ आपल्याला त्यांचा सहवास लाभणार आहे असं म्हणून शिष्य आनंदले. तिथून ते सगळे केदारनाथापर्यंत गेले. या अलकनंदेचा ही नदी जी खळाळत वाहत होती ती जणू काही आचार्यांना योगिनी वाटली. असे हे सगळा प्रवास सुरू होता. केदारनाथला गेले. त्याच्यानंतर परत केदारनाथाचं दर्शन घेतलं. तिथे केदारनाथाने त्याला 5 स्फटिकलिंग दिली. त्या येतानाच्या प्रवासामध्ये आचार्यांनी विज्ञान नौका हे स्तोत्र रचलं. तिथून खाली आल्यावर ते उत्तर काशीला आले. तिथून प्रयाग क्षेत्री गेले. कारण प्रयाग क्षेत्री त्यांना असा आदेश मिळाला होता की मीमांसा, आपल्याला माहिती आहे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, असे मीमांसेचे जे प्रणेते आहेत ते कुमारील भट्ट आहेत आणि त्यांनी तुषाग्नी प्रवेश केला आहे. या कुमारील भट्टांशी तू शास्त्रार्थ कर असा त्यांना आदेश मिळाला म्हणून ते आले प्रयाग क्षेत्री. पण ह्या कुमारील भट्टांनी अग्निप्रवेश केलेला होता. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून अग्निप्रवेश केलेला होता. पण जाता जाता कुमारील भट्टांनी सांगितलं की मी नाही तुमच्याशी शास्त्रार्थ करू शकत, पण माझा शिष्य आहे ना ज्याचं नाव आहे मंडन मिश्रा, त्याच्याशी तुम्ही शास्त्रार्थ करा आणि त्याला जर का तुम्ही जिंकलं तर तो तुमचा शिष्य होईल आणि तो तुमच्या या ज्ञानाचा किंवा तुमच्या या विद्वत्तेचा किंवा तुमचा उत्तम शिष्य होईल आणि तुम्हाला त्याची मदत होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे सगळं कुमारील भट्टांकडनं आता मंडन मिश्रा राहत होते ते महिष्मती नगरीमध्ये, म्हणजे आजचं जे महेश्वर आहे तिथे ते राहत होते. या महेश्वरापर्यंत ते आले आणि महेश्वराला त्यांनी नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले आणि मग म्हणले मंडन मिश्रांचं घर आपण शोधूया. नदीवर स्नान करण्यासाठी गेले तर नदीवर सुद्धा लोक यांच्या तेजपुंजचर्येकडे बघत होते आणि शिष्याने विचारलं की इथे मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. तेव्हा त्या नदीवर काही स्त्रिया पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. त्या म्हणाल्या की ज्या घराच्या ओसरीवरती मैना आणि पोपट शास्त्रार्थ करतात तेच घर मंडन मिश्रांचं आहे असं समजा. शास्त्रार्थ, मैना आणि पोपट, हो. आणि खरोखर त्यांनी सांगितलं, त्या स्त्रिया सुद्धा इतक्या विद्वान होत्या आणि त्यांनी सुद्धा सांगितलं जगद ध्रुवम स्यात् जगदत ध्रुवम स्यात्, जगद ध्रुवम स्यात् जगदत ध्रुवम स्यात्, कीरांगना यत्र गिरो गिरंती, कीरांगना यत्र गिरो गिरंती, द्वारस्थ नीडांकित सन्निरुद्धाः जानीहि तन्मंडन पंडितौकः. तेच ते मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा की जिथे शास्त्रार्थ करतायत. खरोखर असेच ते आले. शंकराचार्य आणि त्यांचे 3 शिष्य तिथे आले आणि तिथे जो काही त्यांचा संवाद झालेला आहे, अर्थातच त्या द्वारपालाने काही यांना आत सोडलं नाही. आणि मग कारण तिथे श्राद्धविधी सुरू होता, पण आचार्य शंकराचार्य आपल्या अणिमा सिद्धीने एका झरोक्यातून तिथे आत गेले. तेव्हा मंडन मिश्र फारच रागवले. मंडन मिश्रांच्या जाऊन अचानक उभे राहिल्यावर मंडन मिश्र एकदम चिडले आणि त्यांनी विचारलं काय कुठून आलात असं विचारायचं होतं त्यांना. ते म्हणाले कुतो मुंडी. कुतो मुंडी म्हणजे जरा तुच्छतेने म्हणले, मुंडन केलेल्या एक माणसा तू कुठून आलास, कुतो मुंडी.
त्यांनी उत्तर दिलं, गलप प्रदेशात मुंडी, गालापासून वरती मुंडन केलेलं आहे. ते म्हणाले, अरे ते नाही विचारत, पंथास ते पृच्छते मया. मी तुला माझा मार्ग विचारला, कुठल्या मार्गाने आलास ते विचारलं. ते म्हणाले की मार्गाने काही तक्रार केली आहे का, असा त्यांचा संवाद, म्हणजे ज्याला काव्यशास्त्र विनोद म्हणतात ना, असा संवादच त्यांचा रंगायला लागला. शेवटी ते मंडन मिश्रा इतके चिडले आणि ते म्हणले, सुरापिता किम. ते म्हणले, नाही नाही नाही, न पिता श्वेता. सुरापिता याचा अर्थ, सुरा म्हणजे दारू पिवळी असते का असाही होऊ शकतो, आणि दारू प्यायली का असाही अर्थ होऊ शकतो. तेव्हा आचार्याने उत्तर दिलं की नाही नाही, श्वेता पांढरी असते. असा संवाद रंगल्यावर फारच ते मंडन मिश्रा चिडले आणि शेवटी त्याला हाताला धरून बाहेर काढावं काय काय असा विचार करत होते. पण त्यांच्याकडे आलेल्या 2 ब्राह्मणांनी त्याला रोखलं आणि ते म्हणाले, संन्यासी हा विष्णुरूप असतो, त्याचा आदर करा, जेवणाच्या वेळेला आलाय त्याला भोजन भिक्षा द्या. तेव्हा आचार्य त्याला म्हणाले की मला भोजन भिक्षा नको, मला वाद भिक्षा पाहिजे. आणि खरोखर दुसऱ्या दिवशी हा वाद ठरला, शास्त्रार्थ करायचं ठरलं. आणि ह्याच्यामध्ये न्यायाधीश कोण आहे, तर या मंडन मिश्रांची जी पत्नी होती उभय भारती, तिलाच न्यायाधीश केलं. आणि तिथे 3 आसनं ठरवण्यात आली. मृगाजीन होतं ते शंकराचार्यांसाठी होतं, गालिचा एक मखमली गालिचा होता तो गृहस्थाश्रमी अशा मंडन मिश्रांसाठी, आणि उभय भारतीसाठी एक झिरझिरीत पडद्याच्या आरतीचं आसन होतं. आणि या दोघांचा संवाद सुरू झाला. हा संवाद ऐकायला अनेक दुरून दुरून पुष्कळ लोक आले होते. आणि हा संवाद इतका रंगला. या संवादामध्ये उभय भारती म्हणाली की मी दोघांना गळ्यात घालण्यासाठी ताज्या फुलांच्या माळा देईन, आणि ज्याची माळ आधी सुकेल तो पराभूत असं समजायचं. 18 दिवस हा संवाद चालला. दर दिवशी ही उभय भारती त्यांना माळा घालायला जायची. पण 18व्या दिवशी मात्र मंडन मिश्रांच्या गळ्यातली माळ सुकायला लागली आणि ते पराभूत झाले असा निर्णय उभय भारतीने दिला. या मंडन मिश्रा पराभूत झाल्यानंतर सुद्धा ती म्हणाली, आता माझ्याशी शास्त्रार्थ करा. तिच्याबरोबर त्यांनी वेगळ्या ग्रंथामधून शास्त्रार्थ केला, ज्याचं नाव आहे अमृशतक. आणि मग हे पराभूत झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि मग या मंडन मिश्रांना पुन्हा आचार्यांनी विधिवत संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं सुरेश्वराचार्य. पहिला पद्मपादाचार्य, दुसरे सुरेश्वराचार्य. आता हे सगळे हे शिष्य आणि आचार्य तिथून निघाले आणि कुठपर्यंत आले, तर आता वेगवेगळा प्रवास. प्रयाग झाला, त्याच्यानंतर महेश्वर झालं, महेश्वराहून आता नाशिकला आले. नाशिकला काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार केला आचार्यांनी. तिथून पंढरपूरला आले. पंढरपूरला तर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा हे स्तोत्र उत्स्फूर्तपणाने आचार्यांच्या मुखातून बाहेर पडलं. तिथून आणखीन खाली आले, श्रीशैल्यपर्यंत आले. श्रीशैल्यला सुद्धा अनेक कापालिकांचा त्यांना सामना करावा लागला. त्या सगळ्यांचा समाचार घेऊन आचार्य आणखीन खाली म्हणजे श्रीवल्ली नावाच्या गावापर्यंत आले. गोकर्ण महाबळेश्वर आहे, त्याच्या पुढे श्रीवल्ली नावाचं गाव आहे, तिथपर्यंत आले. या श्रीवल्ली गावामध्ये त्यांना एक ब्राह्मण, धर्मज्ञ असा ब्राह्मण भेटायला आला होता. त्याचं नाव होतं प्रभाकर. हा प्रभाकर अतिशय दुःखी होता आणि तो म्हणाला की अहो माझा मुलगा आहे, 13 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे पृथ्वीधर, पण तो अजूनही काही बोलत नाही, चालत नाही. त्याला आपण काही बोललोय हे कळतंय का नाही हेही आम्हाला कळत नाही. या मुलाचं काय करायचं? आचार्य म्हणाले ठीक आहे, त्याला घेऊन या. तर पृथ्वीधराला जेव्हा तो प्रभाकर घेऊन आला तेव्हा आचार्यांनी त्याच्याकडे नजर टाकली आणि ते म्हणाले की हा काही मंदबुद्धी नाही आहे, याला सगळं समजतंय, उलट हा अतिशय ज्ञानी आहे असं मला वाटतंय, त्यामुळे ह्याला असं तुम्ही जड किंवा मंदबुद्धी समजूच नका. आणि आचार्यांनी त्या पृथ्वीधराला विचारलं, कस्त्वम शिशो, कोण आहेस बाळा तू? कस्त्वम शिशो कस्य पुतोसी गंता किन्नामते त्वं कुत आगतोसी एतन्मयोक्तं वद चार्भकत्वं मत्प्रीतये प्रीत विवर्धनोसी. तू कोण आहेस, कुठून आलायस, तुझं नाव काय आहे, तू मला माझ्याशी बोल,
तुला पाहून माझ्या मनामध्ये प्रेम उचंबळून येतोय. पृथ्वीधर आत्तापर्यंत काहीही बोलला नव्हता, पण आचार्यांच्या या प्रश्नामुळे तो बोलायला लागला. तो म्हणायला लागला, नाहं मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही. मी कोण आहे? निजबोधरूपः. मी भिक्षू पण नाही आहे, मी निजबोधरूपः. असा त्यांचा संवाद झाला. अत्यंत विलक्षण उंचीवरचा हा संवाद होता आणि ह्या संवादाने आचार्य अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रभाकरला ते म्हणाले की हा मुलगा मला द्याल का? तुमचा मुलगा मला द्याल का? त्यांनी अत्यंत आनंदाने आपला मुलगा त्यांच्या स्वाधीन केला. ते म्हणाले, हा साधा मुलगा नाही आहे, ह्याला संपूर्ण ब्रह्मांड कसं दिसतंय सांगू का? जणू काही हातावर आवळा ठेवावा आणि तो सगळ्या बाजूने निरखता यावा असं ह्या ब्रह्मांडाचं दर्शन हा मुलगा घेतोय. आणि म्हणून ह्याचं नाव मी आता संन्यास ह्याला दीक्षा देतो आणि ह्याचं नाव ठेवलं आहे हस्तामलक. हस्त म्हणजे हात आणि अमलक म्हणजे आवळा. हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे ज्याला ब्रह्मांड भासतंय तसा हा हस्तामलक आहे, असं आचार्यांनी त्याचं नामकरण सुद्धा केलं. तो काही जड नव्हता. आता 3 शिष्य झाले, पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य आणि हस्तामलकाचार्य. आता शिष्यांची संख्या वाढतच होती. अद्वैताचा प्रसार सुरू होता. आचार्य सगळ्या पंथांच्या लोकांना सांगायचे. आचार्य कधीही म्हणाले नाहीत बरं का की मी सांगतो म्हणून. ते म्हणायचे वेदांमध्ये असं सांगितलंय, श्रुती असं म्हणतात. त्यामुळे ह्या सगळ्याचा पुरस्कार त्यांनी केलेला. त्यांनी वेदाच्या विरुद्ध एकही शब्द नाही आणि सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं. सौम्य भाषा आहे, मृदू आचरण आहे, बोलणं, सात्विक मुद्रा. त्यामुळे सगळे लोक त्यांचे शिष्य बनत होते. शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली होती. आता तर शिष्य पुष्कळ झाले. अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, सगळ्यांच्या शंकांचं निराकरण आचार्य करत होते आणि अद्वैताचा जो त्यांना प्रसार करायचा होता, जी पुनःस्थापना करायची ती, ते ध्येय आता दृष्टीपथात यायला लागलेलं होतं. आता हा शिष्यांचा समूह शृंगेरीला आला. शृंगेरीला सुद्धा त्यांनी, कारण या उभय भारतींनी सांगितलं होतं की शृंगेरीला जाऊन तुम्ही आर्याम्बे म्हणजे तिथे शारदांबेची स्थापना करा आणि तिथे येऊन मी माझा निवास तिथे असेल, त्या सरस्वतीचा निवास तिथे असणार आहे. शृंगेरीला सुद्धा आचार्यांचा काही दिवस मुक्काम होता. आता रोज जिथे मुक्काम असायचा तिथे अर्थातच आचार्यांचे शिष्य त्यांच्याकडनं ज्ञानचे बोध घ्यायला उत्सुक असायचे. त्यामुळे रोज एका ठराविक वेळेला त्यांचा पाठ चालायचा आणि त्यांचे असे अनेक शिष्य होते. अगदी शुद्ध कीर्ती असेल, समित पाणी असेल, चित्सुखाचार्य असतील, अनेक शिष्य आता विद्वान अत्यंत ज्ञानी शिष्य आचार्यांना त्यांच्या समूहामध्ये सामील होत होते. पण काही शिष्य असेही होते बरं का की ज्यांना फारसं ज्ञान नव्हतं पण तरी सेवाभाव होता त्यांच्याकडे. असाच एक सेवापरायण असा त्यांचा एक शिष्य होता. त्याचं नाव होतं आनंदगिरी. गिरी म्हणायचे त्याला, आनंदगिरी नाव होतं, त्याला गिरी म्हणायचे. हा गिरी कसा होता? त्याला बाकी काही तुमचं काय प्रवचन चालू आहे, शास्त्रार्थ चालू आहे, वेद, काही त्याच्यामध्ये रस नव्हता. तो काय करायचा, सगळं आजूबाजूचा परिसर झाडायचा, सगळ्या या शिष्यांच्या छाट्या नदीवर जाऊन धुवून आणायचा. ही सगळी कामं मात्र तो अतिशय आनंदाने करायचा आणि फावल्या वेळात काय आचार्य बोलतात तेवढं ऐकायला येऊन बसायचं. एकदा असंच पाठाची वेळ झाली आणि सगळे शिष्य म्हणायला लागले की आचार्य पाठ सुरू करा ना, रोजची वेळ झाली आहे. तेव्हा आचार्य म्हणाले की नाही अजून पाठ सुरू नाही करणार, आपला गिरी येऊ देत ना. ते म्हणाले, त्याला काय कळतंय, तो तर मंद आहे, मठ्ठ आहे. ते म्हणाले तसं नाही, तो छाट्या धुतो ना, त्याला येऊ देत. आणि खरोखर या आनंदगिरीला सुद्धा कल्पना होती आणि म्हणून तो धावत धावत छाट्यांचे पिळे खांद्यावर टाकून धावत आला. आचार्यांनी त्याच्याकडे दृष्टी टाकली मात्र त्याच्या मुखातून आपोआप शब्द यायला लागले. विदिताखिल शास्त्र सुधार्थ निधे, हे शब्द त्याच्या तोंडातून आले आणि एक स्तोत्रच त्यांनी रचलं. या आचार्य भवशंकर देशिक मे शरणम असं स्तोत्र त्याच्या मुखातून अगदी सहजगत्या बाहेर आलं. आणि त्या स्तोत्राचा छंद कुठला होता? तो होता तोटक छंद, जो अतिशय कठीण आहे. अशा छंदामध्ये त्यांनी स्तोत्र रचलं.
आचार्य म्हणले पुढचा पाठ सुद्धा तूच दे. आचार्यांनी त्याला दृष्टीतून दीक्षा दिली. असा पाठही त्यांनी, जेवढा आचार्यांच्याच तोडीचा पाठ त्या दिवशी याने गिरीने पाठ घेतला, तेव्हा आचार्यांनी त्याचं नाव ठेवलं तोटकाचार्य. तोटक छंदात स्तोत्र रचलेला असा तोटकाचार्य. म्हणजे बघा, हा चौथा शिष्य. पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य आणि तोटकाचार्य अशा 4 शिष्य आता त्यांचे तयार झालेले आहेत. या आचार्यांचे गुरु आहेत गोविंदयती आणि आचार्यांचे हे 4 शिष्य तयार झाले. या 4 शिष्यांसाठी 4 दिशांना 4 त्यांनी मठ स्थापन केले. जगन्नाथपुरीला गोवर्धन पीठ आहे, तिथे तोटकाचार्यांची नेमणूक केली. शृंगेरीला हस्तामलकाचार्य यांची नेमणूक केलेली आहे. द्वारकेला शारदा पीठ आहे, तिथे सुरेश्वराचार्यांची नेमणूक केली. आणि बद्री क्षेत्री जे ज्योतिर्पीठ आहे किंवा ज्याला जोशी मठ म्हणतात, तिथे पद्मपादाचार्यांची नेमणूक केली. आणि कांची इथे मूळ पीठ, अशी 5 पीठं त्यांनी स्थापन केली. 4 दिशांना 4 आणि कांची हे मूळ पीठ. ही 5 पीठं म्हणजे आचार्यांचे जणू काही पंचप्राण आहे. त्याची नियमावली किंवा त्याला ज्याला मठामनाय आहे हेही आखून दिलं. आचार्यांचा आग्रह काय होता? आचार्य म्हणले भेद मानू नका. भेद म्हणजे अज्ञान आहे आणि अभेद हेच ज्ञान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा आचार्यांचं वर्णन करताना नेहमीच असं म्हटलेलं आहे, आचार्यांनी एका श्लोकात किंवा अर्ध्या श्लोकातच सगळ्या वेदाचं तात्पर्य सांगितलेलं आहे, सगळ्या जीवनाचं सूत्र सांगितले. आचार्य म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. एकच तत्व सांगितलंय. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे आणि जगन हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं का. मिथ्या म्हणजे भासमान आहे आणि कायम चिरंतन टिकणारं काय आहे ते ब्रह्म आहे. हेच खरं अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे जिथे दुजेपणा नाही, दोनपणा नाही, हे अद्वैताचं तत्वज्ञान. हेच वेदामध्ये सांगितले, वेदांतामध्ये सांगितले, श्रुती हेच सांगतात. आणि हेच तत्वज्ञान आचार्यांच्या 4ही मठामध्ये किंवा आचार्यांचे शिष्य जे आहेत ते ही अद्वैताची परंपरा पुढे नेत आहेत. अगदी त्यांच्यापासून आचार्य मध्यमाम आपण म्हणले, शंकराचार्य मध्यमाम, त्याच्यापासून जे इतरही आचार्य आहेत, अगदी आजचे तुमचे कोणीही गुरु असतील, या सगळ्या गुरूंपर्यंत ही परंपरा येऊन ठेपलेली आहे. पण सगळ्याचं मूळ एकच आहे, अद्वैत. सगळे आपण त्याचाच अंश आहोत. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती येण्यासाठी आचार्यांच्या वाङ्मयाचा, आचार्यांच्या प्रबोधनाचा आपल्याला अभ्यास करायला हवा. आचार्या शंकराचार्या संतु जन्मनी जन्मनी असं आचार्यांचे शिष्य म्हणतात. त्याच परंपरेमध्ये आपणही सामावून जायचे. कुठलेही तुमचे गुरुजी असोत, या सगळ्या गुरु परंपरेला ह्या निमित्ताने, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, या 4 कथांच्या निमित्ताने आपण त्या सगळ्या गुरूंना वंदन करतो आहोत. आपण सगळेच गुरुस्थानी आहात. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रभुत्व आहे, काहीतरी वर्चस्व आहे, काहीतरी अधिकार आहे. अशा सगळ्या गुरूंना माझा नमस्कार आहे, मी वंदन करते. आणि ह्या कार्यक्रमामध्ये, या विश्वसंवाद केंद्र देवगिरी याच्यामध्ये मला या आचार्यांविषयी, शंकराचार्य मध्यमा या विषयावर माझे काही विचार प्रगट करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल संयोजकांचे आणि आपला सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. वक्त्यांच्या उत्तम मार्गदर्शनानंतर हे गुरुदेव, आमच्या हृदयात तुमचे अढळ स्थान असू द्या, तुमचे नित्य स्मरण आम्हाला असू द्या, अशी मी पुन्हा एकदा प्रार्थना करते. गुरूंचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मिळणारा सहवास, मार्गदर्शन म्हणजे चालवीसी हाती धरून या, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आपल्या या आजच्या उत्सवाची सांगता पसायदानाने करूया. तत्पूर्वी समारोपाकडे वळण्याआधी
औपचारिकता असली तरी कार्यक्रमाचा आवश्यक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे ऋणनिर्देश, आणि तो करण्यासाठी मी सौ मंजुषा राव यांना निवेदन करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये ऋणनिर्देश करण्याच्या उद्देशाने मी आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहे. गुरु विण नाही दुजा आधार, सद्गुरूंना सुरुवातीलाच मनपूर्वक नमन करते. योगेश्वर भगवंत आणि ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या कृपाप्रसादामुळे गीतामृत आणि ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत प्राशन करण्याचे भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभले, त्या योगेश्वर भगवंतांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना नम्रपणे नमस्कार करते. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माधवीताई जोशी पुणे यांचे अमूल्य मार्गदर्शन आपणा सर्वांना आज लाभलेले आहे. त्यांचा व्यासंग खूप मोठा आहे. त्यांचं चौफेर वाचन, लिखाण, त्याचप्रमाणे यूट्यूबवर त्यांचे व्याख्यानं सतत प्रसारित होत असतात. त्यांच्या या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपल्या सर्वांसाठी वेळ काढला आणि आपणा सर्वांशी संवाद साधला. माधवीताईंचं ज्योतिर्मयीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. विश्वसंवाद केंद्र या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संस्थेचे ज्योतिर्मयीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. आपण सर्व श्रोत्यांशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही, तर आपण सर्व प्रेक्षक आणि श्रोत्यांचं ज्योतिर्मयीच्या वतीने मी अत्यंत आभारी आहे. ज्योतिर्मयी संस्थेला सहकार्य करणारे, वेळोवेळी आर्थिकही मदत करणारे सर्व व्यक्ती, गीताप्रेमी ह्या सर्वांचे ज्योतिर्मयीच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होआवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देयो, सुखिया झाला सुखिया